नाही आणि प्रपंचामध्ये मात्र तुम्हाला तुमच्या नावाला प्रचंड मोठं स्थान आहे। तर आज शिवाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व शिवभक्तांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे। आजच्या या श्रींच्या सांब सदाशिवाच्या दर्शनासाठी खरं तर येणाऱ्या सर्व भक्तांना शिवालयात जाताना घरी पाहिलं जाईल याच्यासाठी यूट्यूबचं आता माध्यम आहे आणि आमचे प्रेम वाघमारे यांच्या चंदू वाघमारे यांच्या माध्यमानं ही साईप्रीत लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू आहे। साईप्रीत फोटो साईप्रीत लाईव्हच्या माध्यमानं हे सर्व क्षणचित्र शिवालयात कॅमेऱ्याच्या कोनात कैद केले जात आहे। सृष्टीची निर्माण, सृष्टीची निर्मिती, सृष्टीची उत्पत्ती खरं तर ज्यातून झाली तर आलेल्या भक्तांना परत एकदा वारंवार तीच महत्वाची एक विनंती आहे। श्री वल्डेश्वर देवस्थान ट्रस्ट बेलपाडा यांच्याकडून ट्रस्टी आहेत मधुकर सुदाम कडू। कृपया आता हे तीर्थक्षेत्र मोठं होऊ लागलं, मंदिर छोटं होतं ते अद्यावत झालं, इकडे मंगल कार्यालय झालं, परंतु प्रसादालय अजून व्हायचं आहे आणि म्हणूनच ते महाप्रसादालयासाठी जी काही असणारी जी आर्थिक दातृत्वाची देणगी आहे ती कृपया ज्यांना कुणाला द्यायची असेल त्यांनी दानपेटीत किंवा अगदी आपल्या सडल हातानं आमच्या ट्रस्टकडे द्यायची। रजिस्ट्रेशन असणारी, नोंदणीकृत असणारी संस्था तुम्हाला तुमच्या दान दिल्याची एक नोंद निश्चितच या ठिकाणी देईल। तर प्लीज सर्वांना अगदी विनंती असेल की आपल्या उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना एक हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आपलं दान डोलीजातून किंवा सध्या नावाला तसं पाहिलं तरी अजून किंमत आहे, कारण उगाच काही मोठमोठे नेते आता स्वतःच्या वडिलांच्या नावाची मोठमोठी देणगी देऊन मंदिर किंवा शिक्षण संस्था उभारत नाही। त्याच्यासाठी अगदी आपल्या वडिलांच्या नावानं, आईच्या नावानं किंवा तुमच्या पूर्वजांच्या नावानं सडल हातानं शिवकार्यासाठी आपण देणगी देऊ शकता, दान करू शकता। तर त्याला विनंती असेल सर्वांच्या अशा प्रकारचे दान करा। समोर असणारा मंगल कार्यालय इथं कोणते विधी होत आहेत ज्याचं वास्तव्य खरं तर कब्रस्तान आहे, स्मशान आहे आणि म्हणूनच ज्याला भस्म शब्दाला फक्त एवढं सांगितलं राजानं मस्ती की चित्ता भस्मानं जर पूजा केली तर ते शिवाला अगदी पसंत आहे आणि त्याची भक्ती किती अतूट होती याचं उदाहरण ते शिवलीलामृत ग्रंथात दिलेलं आहे। शबर भक्ती करत राहिला नित्य नियमानं कुठेतरी एवढ्या विश्वात स्मशानात जाऊन नवीन ताजा आणि शुद्ध चित्ताभस्म करून ते भस्म देऊन माझ्या शिवाची पूजा करायची। एक दिवस असा झाला की शबराला काही भस्म मिळे ना, अखेर शबराच्या पत्नीनं सांगितलं की मी स्वतःला अग्नी लावून घेतोय, माझं भस्म तुम्हाला अर्पण करा, कारण भस्मानं पूजा केल्याशिवाय नैवेद्य काही स्वीकारणार नाही। अखेर नित्य नियमाचे रोज परिपाठ